श्रीदेवी शांतादुर्गा मंडळ म्हापसाच्या उत्सव समितीने आवाहन केला की आता ते 8 फेब्रुवारीक सकाळी 11 वरांचेर म्हापशाची ग्रामदेवता ही धारगळे आसनस्थ जाल्ल्या त्या देवस्थानात वनभोजन उत्सव आयोजित केला। त्यांना मूळ म्हापशाकारांनी मोठ्या संख्येन हजेरी लावची। ह्या पारंपरिक वनभोजनाचो उत्सव गेल्या 100 वर्सांपासून चलतालो। तो काही कारणांक लागून खंडित जालो आणि तो परत सुरू करपाक देवीन कौल दिल्ल्यान समितीन पुढाकार घेतला। तशेंच म्हापशा बाजाराक जायत्या वर्सां सावन गोंयांत नामनेचो बाजार म्हणून वळखतात आणि त्या बाजाराची खाशेलेपण म्हळ्यार गोंयच्या पारंपारीक अन्न, माडाची सूर, म्होंव, मिरची, गांवांतली भाजी, भिंड्याल तेल, खोबरेल तेल अशा खातीर आशिल्लो बाजार खंय तरी फाटीं उरपाक लागला अशी भिरांत दिसपाक लागल्या। हाची परत भरभराट जावची म्हणून म्हापशाकारांनी बाजारकारांनी एकठांय येवन देवी कडेन मागणी करपाचें थारायलां। निवासिनी श्री शांतादुर्गा देवीचो जो वनभोजन उत्सव गेल्या 100 वर्सां पयलीं चालू आसलो, तशा पद्दतीच्या देवस्थानच्या घटनेन सुद्दां नमूद केलेलें आसा। वनभोजन हो 10 लोकांनी साजरो करचो। 10 लोक म्हणजे ग्रामस्थ आणि तो वनभोजन हो चालू आसलेलो, पण पोर्तुगीज काळान वनभोजनाची जी परंपरा आसलेली ती धारगळी या ठिकाणी चालू असली की आज देवस्थानाक जवळ धारगळी स्थलांतरीत जावन 250 वर्सां दायली। त्या वेळाचेर वनभोजन हो प्रकार जो उत्सव आसा हो कायमस्वरूपी ते आसलो, पण काही काळानंतर हो वनभोजन उत्सव खंडित जालो आणि खंडित जाल्यानंतर तो चालू जालो ना। तेन्ना ह्या फाटल्या उत्सवाच्या वेळाचेर ज्या वेळाचेर पालखी देवळान येयल्यानंतर कौल घेवपाचो पद्दत आसा, त्या पद्दतीनुसार ते कौलाक दाखयले आणि कौलाक दाखयल्यानंतर तेची चौकशी केली। कमिटीन धारगळ देवस्थान समितीच्या कमिटीन चौकशी केली। चौकशी केल्यानंतर पुन्हा त्यांच्यानी एक 4-5 ग्रामस्थांक घेऊन अनेकदा प्रसाद घेतलो। तर प्रसादाक तेच सांगले की वनभोजन जी खंडित जाल्या ती चालू करूंक जाय आणि त्या दृष्टिकोनांसून शांतादुर्गा देवस्थान समितीन ग्रामस्थांक संपर्क साधलो आणि संपर्क साधल्यानंतर सगळ्या ग्रामस्थांची एक महत्त्वाची बैठक सिरसाट हॉलांत जाली आणि या हॉलांत एक ठरयले की 8 फेब्रुवारी ह्या दिसा वनभोजन करचें, कित्याक शांतादुर्गेचो कौल प्रसाद आसा। त्या कौल प्रसादानुसार ते वनभोजन जी खंडित जालेली परंपरा आसा ती खंडित जालेली परंपरा पुन्हा चालू करप हो त्या ठिकाणी एकमतान निर्णय जालो आणि वनभोजन हे 8 तारखेर थारले। कित्याक शांतादुर्गा देवी ही म्हापशाकारांची ग्रामदेवत आसा, आमकां सगळ्यांची श्रद्धास्थान आसा। ज्या ज्या वेळाचेर आमच्या घरांत मंगल कार्य जाता त्या त्या वेळा ग्रामदेवतेच्या नांवान आमी त्या ठिकाणी त्या अमृताचे फळ दवरले वयता आणि हो उत्सव आमी त्या देवीचें स्मरण करता। तेन्ना हो वनभोजन आसा, वनभोजन करचें अशें आमचें थारलें। म्हापशाची ग्रामदेवी जशी देवी शांतादुर्गा आसा तिचो दीस शुक्रार म्हणून मनयलो वयता, तसोच म्हापशा ही वेपाऱ्यांची बी एक आयडेंटिटी आसा। वेपाऱ्यांची कित्येक वर्सां म्हापशा नांवूच त्या वेपाऱ्या वयल्यान येयलेलें आसा, त्या वेपारा वयल्यान येयलेलें आसा। त्यामुळे हांव इतली मागणी करता म्हापशाच्या जनते कडेन की येणाऱ्या 8 तारखेक आयतारा सकाळी 11 वाजता थंयसर धारगळीच्या पठारान जे थंयसर आमी वनभोजन करतले तो एक कार्यक्रम 4 वरांचो आसा। म्हापशाची उदरगती जावपाची गरज आसा। म्हापशा ज्या प्रमाणे गेले कित्येक वर्सां खंय तरी फाटीं उरलेले आसा, हे एक देवीच्या कृपेन देवीची ही म्हापशा ग्रामदेवी असल्या कारणान देवीची जी म्हापशा प्रांत आसा तिचो आणि त्यामुळे म्हापशाचे बरें जावचें, म्हापशाचे उदरगती जावचे हेच्या खातीर आमी सगळे एकत्रीत येवपाची गरज आसा आणि ह्या निमित्तान हेजे एक फुडाकार घेवपा खातीर सगळ्यांनी आमी ही जी वनभोजन देवीच्या कौला प्रमाणे फुडाकार घेतलेलो आसा तेका तुमी सगळ्यांनी हातभार लावन तुमी सगळ्यांनी आमच्या ह्या कार्यक्रमाक आव्हान करता की तुम्ही इंट्रस्ट ह्या कार्यक्रमांत मुद्दाम दाखोवचो, कित्याक आमी पळयलां की खुबशे हे जे आमचे जुने जे रिच्युअल्स आणि जे आमचे परंपरा जे आसा जे खंडित जाल्ले आसा ते रिवायव करपाच्या खातीर जो आमी हो स्टेप घेतला तितून आमकां सपोर्ट करचो आणि तशेंच तरणाट्या सगळ्या भुरग्यांनी हितून खूब इंट्रस्ट दाखोवन व्हडलो प्रोग्राम करचो। तशेंच जे आयज जे आमकां म्हापशेकारांक ऑपॉर्च्युनिटी येयलेली आसा
हे प्रत्येक जनरेशन जे आमची फुडली पिढी जी आसा म्हापशेकारांची तेन्ना सगळ्या जाणट्यांनी भुरग्यांनी हे जनरेशन फुडें व्हरपाक फुडें वनभोजन करपाक प्रत्येकाने आपले सहभाग करपाक आनी प्रत्येक घरांतलो मनीस त्या दिसा म्हाका तरी दिसता हे म्हापशेकार हे नात्यान प्रत्येक घरांनी त्या दिसा शिवराक दवरपाचें आनी प्रत्येक घरांतल्या एका मनशांनी आपूण सहभागी जावपाचें हांव विशेश विनंती करता.